नमस्कार. शासनाद्वारे आंबा काजू नुकसान भरपाईची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षाची 2025 खरीप हंगामाची सुद्धा ज्यांची के-वाय-सी बाकी आहे त्यांची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ही यादी एकच आहे. या यादीमधून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळत आहे. अगदी 2,000 पासून 45,000 पर्यंत ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ज्यांची यादीमध्ये नावे आलेली आहेत त्यांनी ई-के-वाय-सी करणे महत्त्वाचे आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्या नावासमोर एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे. त्याच्या माध्यमातूनच ही ई-के-वाय-सी करता येईल. सप्तरंगीकडे सुद्धा ई-के-वाय-सी करण्यात येईल. जर का आपण लाभार्थी आहात, आपल्या यादीमध्ये नाव आहे, तर आपण आम्हाला संपर्क करायचा आहे. दिलेल्या स्क्रीनवरती आपल्याला नंबर दिसतील, त्याच्यावरती आपण संपर्क करायचा आहे आणि ई-के-वाय-सी आपली करून घ्यायची आहे. के-वाय-सी केल्याशिवाय आपले खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आहे. तोपर्यंत ते शासनाच्या खात्यामध्येच जमा राहतील. आपण ई-के-वाय-सी केल्याच्या नंतर साधारण 15 दिवस ते 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील. म्हणजे कोणतीही फिक्स तारीख नाही की याच तारखेला पैसे जमा होतील, परंतु अलॉटमेंट झालेले आहेत ते खात्यामध्ये जमा होणारच. त्याचप्रमाणे आपल्या यादीमध्ये आपले नाव आहे, सदर जी यादी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये आपले नाव आहे की नाही आहे हे बघण्यासाठी आपण आपल्या कृषी सहाय्यकांना किंवा आपल्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क करायचा आहे. म्हसळा तालुक्याची पूर्ण गावांची यादी आपल्याकडे आहे. कोणीही म्हसळा तालुक्यातील कोणत्याही गावातील व्यक्ती आम्हाला संपर्क करून आमच्याकडून ही यादी घेऊ शकतो, आपल्या गावची यादी घेऊ शकतो आणि आपली के-वाय-सी करू शकतो. कुठेही रांगेमध्ये उभे राहायची गरज नाही किंवा ट्रॅव्हलिंग करून कुठेही जायची सुद्धा गरज नाही. सर्व काही के-वाय-सी आपल्याला फोनच्या माध्यमातून करता येईल. स्लिपसुद्धा याची एक स्लिप जनरेट होते, त्याचेसुद्धा आपण स्क्रीनवरती फोटो देण्याचा प्रयत्न करू. स्लिप जनरेट झाल्याच्या नंतर ती आपल्याला पाठवण्यात येईल आणि जी काही फी आहे, सर्व्हिस फी, तीसुद्धा आपण ऑनलाईन वगैरे पाठवायची आहे किंवा ऑफलाईन जर असेल तर त्याप्रमाणे आपण सुविधा करून देऊ. चला तर मग आपल्या गावातील लोकांना ही माहिती शेअर करा आणि लवकरात लवकर आपली के-वाय-सी करून घ्या आणि जे लाभ आपले आलेले आहे ते मिळवून घ्या. त्याचप्रमाणे काही जणांची इन्क्वायरी आहे की आमचं नाव का नाही आहे किंवा आमचे आलेत का, आत्ता होतील का, तर या संबंधित पूर्णपणे माहिती आपल्या कृषी सहाय्यकाकडे घ्यायची आहे. तत्पूर्वी जो हंगाम होता उन्हाळा म्हणजे आपला काजू आंब्याचा, तो हंगाम झालेला आहे. त्यामुळे नवीन नोंद होणे हे अवघड आहे, नाही होणार असं वैयक्तिक मत आहे. तरीसुद्धा आपण आपल्या कृषी सहाय्यकांना संपर्क करायचा आहे. आत्ता सध्या पीक विमा भात शेती नाचणीचा चालू आहे 31 जुलैपर्यंत. तर त्या अशा शेतकऱ्यांनीसुद्धा हे पीक विमा आपला काढून घ्यायचा आहे. कारण की पावसाचं आपल्याला माहिती आहे वातावरण बरोबर नाही आहे बरंचसं. वर्षानुवर्ष आपलं वातावरण बिघडत आहे. त्यामुळे पीक विमा हा करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पीक विमा करायचा आहे. त्यासाठी सुद्धा आपण आम्हाला संपर्क करू शकता. 7/12 जे काही रिक्वायरमेंट असतील ते आपल्याकडूनच काढण्यात येईल. तत्पूर्वी जी के-वाय-सी करायची आहे ह्याच्यासाठी पूर्ण माहिती जी म्हसळा तालुक्यातल्या ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची, लाभार्थ्यांची माहिती ही पूर्ण आपल्याकडे आहे. फक्त त्या लाभार्थीच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP जाईल, तेच फक्त लागणार आहे. अशाच प्रकारची शासकीय कामे करण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअरसुद्धा करा. रेग्युलर अपडेट्स आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातूनच देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.